आपल्याकडे आज एका कादंबरीबद्दलची माहिती आहे जी रामायणासारख्या महाकाव्यातील एका अशा पात्रावर आहे जिच्याबद्दल आपण खूप कमी ऐकतो, उर्मिला. आपल्या स्रोतानुसार ही कादंबरी म्हणजे एका असात एकांताचा मनस्वी प्रवास आहे. पण मला एक प्रश्न पडतो की ज्या महाकाव्यात मोठमोठी युद्ध, शौर्य आणि इतक्या नाट्यमय घटना आहेत, तिथे एका शांत, पडद्याआड राहिलेल्या पात्राची गोष्ट इतकी महत्वाची कशी असू शकते? नाही, हा प्रश्नच या कादंबरीच्या अगदी गाभ्याला हात घालतो. अच्छा. रामायणाची भव्यता आपल्याला माहितीये. शौर्य, त्याग, संघर्ष या सगळ्या मोठ्या कथा. पण आपल्याकडे असलेली माहिती आपल्याला एका वेगळ्या, तितक्याच तीव्र पण शांत संघर्षाकडे घेऊन जाते. शांत संघर्ष? हो. ही गोष्ट रणांगणावरची नाही, तर राजमहालाच्या बंद दारांआड घडलेल्या एका मानसिक युद्धाची आहे. एक असं युद्ध जे अनेकदा मोठ्या घटनांच्या आवाजात म्हणजे ऐकूच येत नाही. आणि हेच तर मला खूप आकर्षक वाटतंय. चले मग सुरुवात करूया. नक्की. आपल्या माहितीनुसार ही कादंबरी उर्मिलेचा संपूर्ण जीवन प्रवास मांडते. म्हणजे मिथिलेतील तिच्या बालपणापासून, मग लक्ष्मणाशी विवाह, अयोध्येत आगमन, आणि मग तो निर्णायक क्षण, राम, सीता आणि लक्ष्मणाचा वनवास. हो, आणि त्यानंतर तिने स्वीकारलेला तो 14 वर्षांचा एकांतवास. पण हे फक्त घटनाक्रम सांगण्यापुरतं मर्यादित आहे का, की ह्यात आणखी काही आहे? नाही, अजिबात नाहीये. ही कादंबरी घटनाक्रमापेक्षा त्या घटनांच्या भावनिक परिणामांवर जास्त लक्ष केंद्रित करते. आणि इथेच एक अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडलाय. कोणता? आपण नेहमी लक्ष्मणाच्या त्यागाबद्दल ऐकतो, बरोबर? हो, अर्थात. भावासाठी 14 वर्षे वनवास, निद्रेचा त्याग. ते महान आहेच, पण आपल्या स्रोतामध्ये एक भेदक प्रश्न विचारलाय. मागे राहिलेल्या उर्मिलेचा त्याग कोण सांगणार? ही कादंबरी म्हणजे एक प्रकारे ह्याच प्रश्नाचं सविस्तर उत्तर आहे. वा. आणि या एका प्रश्नामुळे कथेचा कॅमेरा जणू अरण्यातून थेट अयोध्येच्या राजवाड्यात फिरतो आणि मग सगळं लक्ष बाहेरील घटनांवरून पात्राच्या आतल्या जगावर केंद्रित होतं. पार्श्वभूमीवर सुरू आहे. वनवास, सीतेचं हरण, युद्ध, हे सगळं घडतंय. पण त्याच वेळी अयोध्येच्या महालात एक समांतर जग सुरू आहे. अगदी. जिथे कोणतीही शस्त्र नाहीत, पण भावनांचा आणि विचारांचा कल्लोळ आहे. ही कल्पनाच किती वेगळी आहे, नाही का? बरोबर. आणि यामुळे त्याग या शब्दाची व्याख्याच बदलते. कशी? रणांगणावर केलेला त्याग दिसतो, त्याची नोंद घेतली जाते, त्याचं कौतुक होतं. पण राजवाड्यात एकाकीपणे काढलेली 14 वर्षे, पतीच्या विरहात घालवलेला प्रत्येक दिवस, प्रत्येक रात्र, हा सुद्धा एक प्रचंड मोठा त्याग आहे की नाही? हो, नक्कीच. आपल्या स्रोतांनुसार या कादंबरीने त्या अदृश्य त्यागाला दृश्यमान करण्याचा प्रयत्न केला आहे. ती आपल्याला सांगते की त्याग फक्त काहीतरी करण्यात नसतो, तर काहीतरी न करता फक्त सोसण्यातही असतो. पण मग या सोसण्यातली उर्मिला नक्की कशी आहे? कारण अशा कथांमध्ये स्त्री पात्रांना अनेकदा असहाय्य, रडणारं किंवा केवळ विरहात जळणारं. हो, तसं दाखवलं जातं. आपल्या माहितीनुसार या कादंबरीतली उर्मिला तशी नाहीये. नाही. उलट ती समजूतदार, अंतर्मुख आणि विचारशील आहे असं म्हटलंय. आणि महत्वाचं म्हणजे ती परिस्थितीवर प्रश्न विचारते. आणि हेच या कादंबरीचं सर्वात मोठं यश आहे. ती पारंपरिक नायिकेच्या चौकटीत बसत नाही. म्हणजे पारंपरिक कथांमध्ये स्त्री पात्र एकतर आदर्श पत्नी असतात किंवा दुःखी विरहिणी. त्या परिस्थिती स्वीकारतात. पण ही उर्मिला परिस्थिती स्वीकारण्यासोबतच त्यावर चिंतन करते, ती प्रश्न विचारते. कसले प्रश्न? हे प्रश्न बंडखोरीचे नाहीत, तर समजून घेण्याचे आहेत. हे का घडलं? माझ्या वाट्याला हे का आलं? या परिस्थितीत मी माझा अर्थ कसा शोधू? असे प्रश्न ती स्वतःला विचारते. पण एक मिनिट, तिला प्रश्न विचारणारी दाखवल्याने मूळ रामायणाच्या कथेला किंवा त्यातील पात्रांच्या प्रतिमेला धक्का लागतो का? म्हणजे हे पात्र मूळ कथेच्या चौकटीत बसतं का? की एक प्रकारची आधुनिक कल्पना त्या पात्रावर लादली आहे? खूप छानला मुद्दा आहे. आपल्या स्रोतांमधून जे समोर येतंय त्यानुसार लेखक मूळ कथेला बदलत नाहीत, ते फक्त त्यातील रिकाम्या जागा भरत आहेत. अच्छा, रिकाम्या जागा. हो. वाल्मिकी रामायणात उर्मिलेबद्दल फारसं काही लिहिलेलं नाही. त्यामुळे तिच्या मनात काय चाललं असेल याचा विचार करायला आपल्याला पूर्ण वाव आहे. तिला विचारशील दाखवून लेखक तिला आधुनिक बनवत नाहीत, तर तिला एक माणूस म्हणून पूर्णत्व देत आहेत. माणूस म्हणून पूर्णत्व? हो. कारण कोणताही माणूस, मग तो पौराणिक काळातला असो वा आजच्या, इतक्या मोठ्या आघातानंतर विचार केल्याशिवाय कसा राहील? बरोबर.
म्हणजे तिच्या मौनाला इथे आवाज दिलाय. आपल्या माहितीमध्ये एक वाक्य आहे जे मला खूप भावलं. कोणतं? हे सगळं अनुभवणारी उर्मिला कशी होती, तिचं विचारविश्व कसं होतं, आणि कादंबरी याचं भावनिक उत्तर देते असं म्हटलं आहे. अगदी. म्हणजे ती केवळ भावनांच्या आहारी जात नाही, तर तिचं स्वतःचं एक बौद्धिक आणि भावनिक जग आहे जे ती त्या 14 वर्षात जपते. अगदी. तिची ताकद तिच्या बाह्य प्रतिक्रियेत नाही, तर तिच्या आंतरिक मंथनात आहे. ती लक्ष्मणाला अडवत नाही, कारण तिला पतिधर्म आणि भावाचं प्रेम या दोन्ही गोष्टींची जाणीव आहे. पण ती स्वतःच्या एकांताला शिक्षा म्हणून नाही, तर एक साधना म्हणून स्वीकारते. साधना. हो, हा दृष्टिकोन तिला एका सामान्य, दुर्लक्षित पात्रावरून एका असामान्य व्यक्तिमत्वात रूपांतरित करतो. तिचा एकांत म्हणजे फक्त वाट पाहणं नाही, तर तो स्वतःला अधिक खोलवर समजून घेण्याचा एक प्रवास बनतो. हा एकांत आणि आत्मसंवाद मांडण्यासाठी लेखकाची भाषाही तशीच असावी लागेल, नाही का? नक्कीच. लेखक समर यांच्या लेखनशैलीबद्दल आपल्या माहितीमध्ये सांगितलं आहे की ती शांत आहे, काव्यात्मक आहे, पण तिचा परिणाम खूप खोलवर होतो. म्हणजे इथे शब्दांची गर्दी नसेल, पण जे काही असेल ते थेट काळजाला भिडणारं असेल. हो, आणि ही लेखनशैली कथेच्या विषयासाठी अगदी योग्य आहे. स्रोत सांगतो की ही कादंबरी मोठ्या युद्धांपेक्षा मनाच्या युद्धावर लक्ष केंद्रित करते. मनाचं युद्ध. हो, जेव्हा कथा बाह्य संघर्षाची नसून आंतरिक संघर्षाची असते, तेव्हा लेखकाला पात्राच्या मनात डोकावून पाहता यायला हवं. शब्दांनी आरडाओरडा करून हे साधता येत नाही. त्यासाठी शांत, संयमित आणि तितकीच भेदक भाषा लागते. उर्मिलेचा एकांत, तिची प्रतीक्षा, तिचं मौन, हे सगळं वाचकांपर्यंत पोचवण्यासाठी अशी काव्यात्मक शैलीच प्रभावी ठरते. म्हणजे ही कादंबरी वाचताना कदाचित मोठ्या घटनाक्रमाची, नाट्यमय वळणांची अपेक्षा करणारा वाचक निराश होऊ शकतो. होऊ शकतो. पण जो वाचक भावनांचा एक सूक्ष्म आणि खोल अनुभव घेऊ इच्छितो, त्याला हा अनुभव खूप समृद्ध करणारा असेल. बरोबर. आपल्या माहितीत म्हटल्याप्रमाणे उर्मिलाचा एकांत, तिची प्रतीक्षा, तिचा आत्मसंवाद हे सगळं वाचकाला आतून हलवून टाकतं. हे वाक्यच त्या अनुभवाची तीव्रता दाखवतं. खरंय. इथे भाषेचा वापर तलवारीसारखा नाही, जो एका घावात तोडून टाकतो. तो पाण्यासारखा आहे, जो हळूहळू झिरपतो आणि मनाच्या अगदी खोलवर पोहोचतो. वा. आणि या काव्यात्मक शैलीमुळे उर्मिलेच्या भावनांना एक वैश्विक रूप मिळतं. तिची वेदना, तिची सहनशीलता, तिचं चिंतन हे फक्त एका पौराणिक पात्रापुरतं मर्यादित राहत नाही. ते प्रत्येक वाचकाला कुठेतरी आपलंसं वाटू लागतं. जणू काही शब्दांची शांतता हीच उर्मिलेच्या मौनाची भाषा बनते. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण मूळ प्रश्नाकडे येतो. ही कादंबरी इतरांपेक्षा वेगळी का ठरते? याचं वैशिष्ट्य काय? एक तर स्पष्ट आहे की ती रामायणाकडे एका वेगळ्या स्त्री दृष्टिकोनातून पाहते, पण त्या पलीकडे काय? त्या पलीकडे जाऊन ती मुख्य आणि गौण या संकल्पनांनाच धक्का देते. अच्छा. आपल्या स्रोतांमध्ये एक सुंदर वाक्य आहे, कथा घडतीये मागे, पण केंद्रस्थानी उर्मिला आहे. कथा घडतीये मागे, पण केंद्रस्थानी उर्मिला आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ ही कादंबरी इतिहास पुन्हा लिहित नाहीये. ती फक्त तो पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. ती इतिहासातील एका दुर्लक्षित आवाजाला, जो नेहमीच अस्तित्वात होता पण कधी ऐकला गेला नाही, त्याला मुख्य प्रवाहात आणतीये. म्हणजे रामायणातलं सर्वात मोठं युद्ध रावणाशी झालंच नाही, तर ते अयोध्येच्या महालात एका स्त्रीने स्वतःच्या मनाशी लढलं. हा या कादंबरीचा मुख्य दावा आहे का? तुम्ही याला असा धाडसी दावा म्हणू शकता. ही कादंबरी दोन युद्धांची तुलना करत नाही, पण ती हे नक्कीच सांगते की राजवाड्यातलं युद्ध रणांगणावरच्या युद्धापेक्षा कमी महत्वाचं नव्हतं. ओके. हे एक प्रकारचं पॅरलल नॅरेटिव्ह आहे, एक समांतर कथा, जिथे मुख्य कथा घडत असताना त्याच वेळी दुसऱ्या ठिकाणी एका पात्राच्या मनात काय सुरू आहे याचा शोध घेतला जातो. म्हणजे रामायण घडत असताना अयोध्येच्या महालात उर्मिला तिचं स्वतःचं रामायण जगत होती. अगदी बरोबर. पण इथे एक वाद होऊ शकतो. काही जण म्हणतील की प्रत्यक्ष रणांगणावर लढणं, जिथे जीवाला धोका असतो, त्या त्यागासमोर हा त्याग फिका पडतो. यावर ही कादंबरी काय उत्तर देते? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. खरं तर कादंबरी या दोन त्यागांना एकमेकांसमोर उभं करून कोणतं श्रेष्ठ आहे हे ठरवत नाही. मग काय करते? उलट ती त्या त्यागाच्या व्याख्येलाच अधिक व्यापक बनवते. ती सांगते की त्याग म्हणजे फक्त काहीतरी सोडून देणं किंवा कृती करणं नाही. त्याग म्हणजे त्या सोडलेल्या गोष्टीच्या अनुपस्थितीत, त्या रिकामेपणात जगणं हे सुद्धा आहे. लक्ष्मणाचा त्याग क्रियाशील
म्हणजे ॲक्टिव्ह होता, तो लढला. उर्मिलेचा त्याग स्थितिशील म्हणजे पॅसिव्ह होता. तिने फक्त प्रतीक्षा केली. पण 14 वर्षे म्हणजे 5,000हून अधिक दिवस आशेने आणि तरीही निराशेच्या छायेत प्रतीक्षा करणं हे सोपं आहे का? नाही, अजिबात नाही. ही कादंबरी त्या स्थितिशील त्यागाला त्याची योग्य प्रतिष्ठा मिळवून देते. आणि म्हणूनच ही कादंबरी वेगळी ठरते. ती नायकांना देवत्वातून काढून माणूस म्हणून आपल्यासमोर ठेवते. बरोबर. त्यांच्या भावना, त्यांचे प्रश्न, त्यांच्या मर्यादा या सगळ्याला जागा देते. ती आपल्याला सांगते की महाकाव्य फक्त राजा महाराजांच्या आणि युद्धांच्या कथा नसतात, तर त्या महालाच्या एखाद्या कोपऱ्यात शांतपणे अश्रू गाळणाऱ्या पण तरीही न खचणाऱ्या स्त्रीच्या दृढनिश्चयाचीही कथा असू शकते. अप्रतिम. थोडक्यात सांगायचं तर मिळालेल्या माहितीनुसार उर्मिला ही कादंबरी केवळ एका पात्राची गोष्ट नाही, तर एका दुर्लक्षित दृष्टिकोनाचा सखोल आणि भावनिक शोध आहे असं म्हणता येईल. हो. ज्यांना परिचित कथा नव्या दृष्टीने अनुभवायला आवडतात आणि शांत विचार करायला लावणाऱ्या वाचनाची आवड आहे, त्यांच्यासाठी ही एक अत्यंत महत्त्वाची साहित्यकृती ठरू शकते. आणि ही चर्चा आपल्याला एका मोठ्या विचाराकडे नेते. कोणत्या? आपण कोणत्या कथांना महत्त्वाचं मानतो आणि कोणाच्या त्यागाला मोजतो यावर पुन्हा विचार करण्याची गरज आहे. राजवाड्यात शांतपणे सोसलेला त्याग हा रणांगणावर गाजवलेल्या शौर्याइतकाच महत्त्वाचा असू शकतो, हा संदेश या कादंबरीतून मिळतो. म्हणजे ती त्यागाच्या पारंपरिक पुरुषप्रधान श्रेणीबद्ध संकल्पनेलाच आव्हान देते. अगदी. आणि हाच विचार आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर सोडून जातो. प्रत्येक मोठ्या ऐतिहासिक किंवा पौराणिक कथेत खरं तर आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक मोठ्या गोष्टीत अशा कितीतरी उर्मिला असतील ज्यांची गोष्ट कधी सांगितलीच जात नाही, ज्यांचा शांत प्रवास, ज्यांचा आंतरिक संघर्ष आणि ज्यांचा न दिसणारा त्याग मुख्य कथेइतकाच मोठा असूनही कायम दुर्लक्षित राहतो.